प्लीज ऐका ऐका माझं, एकदा ऐकून घ्या मला काय सांगायचंय ते. रत्नाका, आता आम्हाला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. हो, तुम्ही हे असं लपवायला नको होतं. हो चला चला ऐक ना. अगं मोठे बाई ऐका ना. अगं बाई काय झालं? गप राहू दे ग, फार काही नाही. पण तुम्ही का आले अशा अचानक सगळ्या? अगं काय नाही ग, उगीच भेटायला आल्यात तुला या. चला ग, कामात येते. चला चला चला. नाही ते आम्ही न्यूज बद्दल बोलायला आलोय. हा न्यूज बद्दल. अगं काय बोलायचंय लवकर बोल, माझा जीव धाकधूक करायला लागलाय. ते कोणीतरी ना आजी होणार आहे त्याचं काय नाही. हे बरं लक्षात राहिलं हिच्या. अगं काय बोलते ही, मला काहीच कळत नाहीये. कसली न्यूज आणि कोण आजी होणार आहे? काय नाही ग नानी, हे बघ पल्लूला होणारे पिल्लू आणि बयो होणारे आजी, ते सांगायला आली आहे ती. हा पुरे झालं रत्नाका. मोठ्या बाई, अहो तुम्ही आजी होणार आहात. काय? हो. अगं काय बोलते ही? हो मोठ्या बाई, खरं बोलतायत त्या. यांनी सांगितलंय आदितीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अगं काय सांगतेस काय? म्हणजे मी आजी होणार? हो. तुम्ही पण सगळे आजी होणार? सुनबाई कुठे आहे? अरे वा, दुमण्या अभ्यास करतोय. काय रे, काय झालं? काय नाही, मग रडतोयस का? असंच. बर, मला नाही सांगणार ना? ठीक आहे, जाते मी. बघ ना आदिती वहिनी, या सगळ्या जणी ना घरात काहीतरी खेळतायत. सारख्या खोलीत जात आहेत, सारखे बाहेर येत आहेत आणि बोलतायत आणि परत दुसऱ्या खोलीत जात आहेत. मग काय आदिती वहिनी, मला खेळायला घेत नाहीये आणि मी गेलो तर मला येऊ नको म्हणाले आणि कुठलं तरी मिशन आहे म्हणे. काय बोलतोय दुमण्या? आता तूच सांग, मी काय करू? मला सांग, आता कुठे आहेत सगळ्या? मोठ्या बाईच्या खोलीत. ठीक आहे, तू थांब, मी बघते. अदिती पोहोचतच असेल. तोपर्यंत मी सिद्धूला फोन लावते. थांब मोठे बाई, म्हणजे तू एकदा अदितीशी बोलून घे ना. तिने सिद्धूला अजून काहीच सांगितलेलं नाहीये. म्हणजे ते अदितीलाच विचार आता, पण लगेच नको सिद्धूला सांगू. मी सांगणार. एवढी आनंदाची बातमी त्याला सांगितल्याशिवाय राहावेल का मला? अदिती, बरं झालं तू आलीस. चल आपण दोघी मिळून सिद्धूला कॉल लावूया. नाही, नाही, मी हात जोडते तुमच्या पुढे, पण सेडला काही सांगू नका. अगं पण असं का? हो ना, एवढी आनंदाची बातमी त्यालाही कळवायलाच हवी. तो बाप होणार आहे पण त्यालाच सांगायचं नाही. हो ना, आम्ही काय वैरी आहोत का? आदिती, तुझं हे वागणं आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. हो आदिती,
आधी आम्हा सगळ्यांपासून लपवलंस आणि आता त्याच्यापासून सुद्धा. तसं नाहीये. मग कसं आहे, लपवलंच तर खरं. अहो तुम्ही निदान आम्हाला तरी सांगायला हवं होतं. एक मिनिट, तिचं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या. रत्ना, तर तुम्ही तर गप्पच बसा. तुम्ही लपवलात आमच्यापासून. आणि काय ऐकून घ्यायचं? सुनबाई, मला खूप वाईट वाटलंय. तू स्वतःहून सांगितलं नाही सर, आणि त्यात पुन्हा लपवलंच नाही. मोठे बाई, आता काही बोलू नकोस. मोठ्या बाई मी खरंच सांगते. मोठ्या बाई, मोठ्या बाई. सगळंच बिघडलं. कोणी पाहिलं नाही ना तुला इकडे येताना? नाही. ओके. पेपर हा, ठीक आहे. पेपर्स नीट वाचा. हे फायनल पेपर आहेत ना. इकडचं जग तिकडे झालं तरी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मागे घेता येणार नाही. मिलिंद सर आले, देशमुखांना घर सोडावंच लागलं. गुड. मी तर वाटच बघते त्या क्षणाची. तू फक्त इकडे यायला तयार राहा. हो, मिलिंदनी ऑर्डर दिली की ताबडतोब गोकुळनिवासला निघून यायचं. ओके? ते तर मी येणार. मला तुझी खूप आठवण येते. मला मिठी मारायची, तुला रडायचं, खूप रडायचं. या सगळ्यांनी सीडला काही सांगितलं तर नसेल ना? सीडचा फोन तरी नाही आलाय, म्हणजे त्याला काही कळलं नसावं. पण तरी मला एकदा रत्नाकांशी बोलावं लागेलच. माझ्या निर्णयांमुळे यांची फरफट होते. अदिती, उठलीस? हे बघ अदिती, तू काही घाबरू नकोस. या बायकांनी सिद्धूला काही सांगितलेलं नाहीये. रत्नाक्का, सॉरी. माझ्या हट्टामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागतं. आईला कोणी सॉरी किंवा थँक्यू म्हणतं का ग? तर एकदा मुलगी मानलं ना तुला, मग मानलं. आता
आयुष्यभर कुठल्या